नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सुरुवात करणार आहोत मराठी या विषयाला। आता मराठी विषयामध्ये जो काही तुमचा पहिला प्रकरण राहते तो राहणार आहे तुमचं मराठी भाषेचा उगम। मराठी भाषेचा उगम त्यासोबतच मराठी भाषेचा जो काही इतिहास राहणार आहे, म्हणजे समजून घ्या जुन्या काळामध्ये मराठीमध्ये जे काही साहित्य वगैरे ग्रंथ वगैरे लिहिले असेल किंवा जुन्या काळापासून तर आताच्या काळापर्यंत जे काही मराठी भाषेमध्ये चेंजेस झाले असेल, जे काही बदल झाले असेल त्यांच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत किंवा मराठी भाषेचा उगम जो काही तुमचं प्रकरण राहणार आहे त्याला सुरुवात करणार आहोत असं समजून घ्या। आता मराठी भाषा जर म्हटलं तर ही आपली महाराष्ट्राची काय राहणार आहे, राजभाषा राहणार आहे किंवा तुम्ही काय म्हणणार आहे तिला राज्यभाषा म्हणणार आहे। आता 22 ज्या काही भारतातील राजभाषा आहे, म्हणजे भारतात एकूण जर विचारलं किती राजभाषा आहे, राजभाषा म्हणजे याचा अर्थ असा राहणार आहे की एखादं जे काही राज्य राहणार आहे त्या राज्याने स्वतःसाठी म्हणजे आपल्या स्टेटसाठी किंवा स्वतःच्या राज्यासाठी जी काही एक भाषा निवडलेली आहे, म्हणजे या भाषेतून त्यांचा जो काही शासकीय कारभार राहणार आहे ते कोणत्या भाषेतून व्हायला पाहिजे म्हटलं तर ते एक भाषा ठरवलेली जाते। तशी जर म्हटलं तर महाराष्ट्राची मराठी ही एक राजभाषा राहणार आहे। मग भारतात एकूण किती राजभाषा आहे म्हटलं तर भारतात एकूण राहणार आहे तुमच्या 22 राजभाषा। किती भाषा राहणार आहे तुमच्या 22 राजभाषा। त्या 22 पैकी मराठी ही एक राजभाषा राहणार आहे। त्या 22 पैकी एक काय राहणार आहे, मराठी ही एक राजभाषा राहणार आहे। मग आता महाराष्ट्राची राजभाषा किंवा महाराष्ट्राची राज्यभाषा जर म्हटलं तर ती मराठी राहणार आहे। सोबतच मराठी ही राजभाषा की नाही किंवा राज्यभाषा दादर नगर हवेली आणि दमन दीव या केंद्रशासित प्रदेशाची आहे। कोणाची आहे म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, महाराष्ट्राची तर आहेच मराठी राजभाषा, सोबतच दादर नगर हवेली आणि एक काय म्हणणार आहे तुम्ही दमन दीव या केंद्रशासित प्रदेशाची आहे। गोवा जे काही राज्य आहे यांची राज्यभाषा राहणार आहे कोकणी। गोवाची जर तुम्हाला राज्यभाषा जर विचारलीत काय म्हणणार आहे तुम्ही कोकणी। त्याच्यासोबतच आणखी एक मराठी सुद्धा आहे, त्यांच्यासोबतच एक काय म्हणणार आहे तुम्ही मराठी सुद्धा राहणार आहे। म्हणजे गोवाचं जे काही राज्य सरकार राहणार आहे त्यांना जर समजून घ्या तुम्ही एखादी माहिती वगैरे जर विचारली असेल शासकीय कारभारासाठी आणि ते पत्र व्यवहार जर तुमचं मराठीमधून जर झालं असेल तर समजून घ्यायचं की गोवाचं जे काही राज्य सरकार राहणार आहे त्यांचा जो काही तुम्हाला रिप्लाय राहणार आहे तो मराठीमधून राहणार आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की महाराष्ट्रासोबतच दादर नगर हवेली दमन दीव आणि गोवा राज्य जर म्हटलं यांची राजभाषा जर विचारलं तर ती काय राहणार आहे तुमची मराठी राहणार आहे। 22 राजभाषांपैकी एक राजभाषा तुमची काय राहणार आहे मराठी, जी महाराष्ट्र दादर नगर हवेली दमन दीव आणि काय म्हणणार आहे तुम्ही गोवा म्हणणार आहे। भारतातील तिसरी भाषा आहे की जी काही नाही तुमची मोठ्या संख्येने बोलली जाते अशी मराठी भाषा राहणार आहे। सर्वात जास्त जर म्हटलं भारतातली कोणत्या भाषा बोलल्या जातं म्हटलं तर हिंदी, बंगाली आणि त्याच्यानंतर तिसरी भाषा कोणती राहणार आहे तुमची मराठी। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की भारतातील तिसरी मोठी अशी भाषा राहणार आहे की जी काही राहणार आहे तुमची बोलली जात आहे। मग इथे 3 ऑक्टोबर 2024 ही तुम्हाला तारीख दिली आहे की मराठी जी काही भाषा आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। आता ती अभिजात भाषा काय आहे तर समोर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे, फक्त ही डेट तुम्ही लक्षात घेऊन घ्या की 3 ऑक्टोबर 2024 ला की नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। काय म्हणणार आहे, अभिजात दर्जा असं लक्षात ठेवा। 3 ऑक्टोबर 2024 ला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। मग आता मराठी भाषेमध्ये जे काही जुने ग्रंथ वगैरे म्हणा किंवा जे जुने काही साहित्य वगैरे लिहून ठेवलेले आहे त्याच्यापैकी 2-3 जर विचारलं तर एक राहणार आहे तुमचा लीळा चरित्र। हे लीळा चरित्र कोणी लिहिलं म्हटलं तर पंडित माहिमभट यांनी लिहिलं आहे। कधी लिहिलं म्हटलं तर वर्ष काय राहणार आहे तुमचं, इथून समजून घ्या 1200 वर्ष अगोदर म्हणा किंवा तुमचं समजून घ्या की 12व इसवी सन काय म्हणणार आहे तुम्ही 12वे शतक असं म्हणणार आहे। 12व्या शतकामध्ये लिहिलेलं आहे म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही लीळा चरित्र म्हणणार आहे। 12वे शतक असं म्हणायचं आहे। त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी जी काही ज्ञानेश्वरी लिहिली आहे ते इसवी सन 1290 याच्यामध्ये वेगवेगळे वर्ष वगैरे ते त्याच्यामध्ये दिलेले आहे। शास्त्र जर म्हटलं तर तो राहणार आहे तुमचं 1200 मध्ये दिलाय। हे दोन व्यवस्थित लक्षात ठेवा। इसवी सन जर विचारलं किती राहणार आहे 1290। ज्ञानेश्वरांनी जी काही ज्ञानेश्वरी लिहिली आहे म्हणजे भावार्थ दीपिका म्हणतात
ते मराठीमध्ये भावार्थ दीपिकेचं रूपांतर जर विचारलं काय राहणार आहे, तुमची ज्ञानेश्वरी राहणार आहे. वर्ष वगैरे जर विचारलं तर तो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, इसवी सन किती 1290, किंवा शास्त्र जर विचारलं तो काय राहणार तुमचा 1200 किती 12. सर्वात जुना ग्रंथ जर विचारला तर तो राहणार आहे गाथा सप्तसई. म्हणजे मराठी भाषेमध्ये जर विचारलं तुम्हाला, पुरावा वगैरे विचारलं, किंवा मराठी भाषेमध्ये सर्वात जुना ग्रंथ किंवा आद्य ग्रंथ असं म्हटलं तरी चालते. इथे आद्य ग्रंथ असं लक्षात ठेवा. आद्य ग्रंथ जर विचारलं तो राहणार आहे तुमचा गाथा सप्तसई. हा जवळपास 2000 वर्षापूर्वीचा आहे. किती म्हटलं, किती म्हणणार आहे तुम्ही, 2000 वर्षापूर्वीचा. गाथा सप्तसई हा ग्रंथ कोणी लिहिला म्हटलं तर तो लिहिणारे आहे राजा हाल. काय म्हणणार आहे, राजा हाल यांनी लिहिलेला आहे. सोबतच एक विवेक सिंधू हा ग्रंथ आहे. विवेक सिंधू जो की लिहिला गेलेला आहे 1110 मध्ये. कुणी लिहिला म्हटलं तर मुकुंदराज. मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला म्हटलं तर कोणता म्हणणार आहे तुम्ही, विवेक सिंधू, जो जुना राहणार आहे, अतिप्राचीन. कधी म्हटलं तर इसवी सन किती म्हणणार आहे, 1110 मध्ये. आणि कोणी लिहिला म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, मुकुंदराज. म्हणजे ते जे काही जुने ग्रंथ मराठी भाषेत लिहिलेले आहे ते जुनी मराठी भाषा म्हणा किंवा प्राकृत भाषा म्हणा, त्याच्यामध्ये लीळाचरित्र 1200 वर्षा म्हणा किंवा 12व्या शतकामध्ये म्हणा, कोणी लिहिलं म्हटलं तर पंडित माहिमभट म्हणणार आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली म्हटलं तर इसवी सन किती 1290 किंवा 1219 किंवा 1212 असे 2-3 वर्ष वेगवेगळे दिले आहे. गाथा सप्तसई हा कोणी लिहिला म्हटलं तर राजा हाल यांनी लिहिला आहे. कधी म्हटलं तर 2000 वर्षा अगोदर. आणि जे काही सध्याच्या कंडिशनमध्ये म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये उपलब्ध ग्रंथापैकी सर्वात जुना ग्रंथ जर विचारलं तर तो कोणता राहणार आहे तुमचा, गाथा सप्तसई राहणार आहे. आणि विवेक सिंधू कधी लिहिला म्हटलं तर विवेक सिंधू राहणार आहे तुमचं 1110 म्हणजे 1110 इसवी सन मध्ये. कोणी लिहिला म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, मुकुंदराज म्हणणार आहे. आता मराठी भाषा जर म्हटलं तर जुन्या काळामध्ये जसा त्याच्यामध्ये बदल होत गेला, अगोदर समजून घ्या राजघराणे होते, त्याच्यानंतर तुमचं मराठा साम्राज्य आलं, त्याच्यानंतर इंग्रजांचं राज्य भारतावर आलं, त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाला. त्या स्थितीनुसार मराठीमध्ये कसा बदल होत गेला किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्या काळातली कोणकोणती पुस्तकं वगैरे लिहून ठेवलेले आहे त्याच्यावर थोडं आपण चर्चा करू. इथे यादव काळ जर म्हटलं तर यादव काळ राहणार आहे तुमचा 1250 ते 1350 पर्यंत. काय म्हणणार आहे तुम्ही, 1250 ते किती 1350 पर्यंत. यादवांच्या काळात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. काय म्हणणार आहे तुम्ही, यादवांच्या काळात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ, इथे वारकरी संप्रदाय दिला आहे, वारकरी संप्रदाय म्हणणार आहे तुम्ही. आणि त्याच्यासोबत काय म्हणणार आहे, महानुभाव पंथ. यांची सुरुवात जर विचारली तर यादवांच्या काळात झालेली आहे. वारकरी संप्रदाय आणि काय म्हणणार आहे तुम्ही, महानुभाव पंथ यांची सुरुवात जर कधी झाली म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, यादवांच्या काळात. वारकरी संप्रदायामध्ये जे काही कवी होऊन गेले, सावतामाळी तुम्ही ऐकलं असेल नाव, सावतामाळी, त्याच्यानंतर गोरा कुंभार आणि काय म्हणणार आहे तुम्ही, चोखामेळा म्हणणार आहे. हे जे काही कवी राहणार आहे ते यादवांच्या काळामध्येच होऊन गेलेले आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी काय केले आहे, त्यांच्या कविता वगैरे लिहून ठेवलेल्या आहेत. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. इसवी सन काय म्हणणार आहे तुम्ही, 1250 ते किती 1350. इथे 1350 मध्ये यादवांचा काळ जो काही आहे तुमचा संपून जातो. त्याच्यानंतर बहामनी आणि सल्तनत काळ हा तुमचा जवळपास 1350च्या पुढे. आणि इथे जो काही मराठा साम्राज्य तुमचं शिवाजी महाराज समजून घ्या 1630 पर्यंत. पण इथे बहामनी सल्तनत जर विचारलं तर ते 1350च्या पुढे, 1350 ते जवळपास 1600 पर्यंत हा यांचा काळ राहणार आहे. आता यांच्या काळामध्ये मराठीमध्ये काय परिणाम झाला किंवा मराठी भाषेमध्ये काय बदल झाले म्हटलं काय म्हणणार आहे. या राज्याची राजभाषा जर म्हटलं तर राजभाषा कोणती होती तुमची, मराठी राजभाषा होती. म्हणजे बहामनी आणि सल्तनत काळ जर विचारलं या राज्याची राजभाषा कोणती होती म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, मराठी म्हणणार आहे. मराठी सोबत फारसीचा सुद्धा प्रचार झाला. म्हणजे हे बहामनी सल्तनत आणि काय म्हणणार आहे तुम्ही, सल्तनत काळ जर विचारलं इथे मुस्लिमांचं राज्य होतं. आणि मुस्लिमांच्या राज्यासोबतच मराठी सोबत जर विचारलं कशाचा प्रचार झाला म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, फारसी जी काही भाषा राहणार आहे फारसी भाषेचा प्रचार झालेला आहे. मग त्या फारसी भाषेमध्ये त्यावेळेस कोणकोणते शब्द आलेले होते म्हटलं तिथे तुम्हाला शब्द दिलेले आहे. बाग, कारखाना, शहर, बाजार, दुकान, त्याच्यानंतर हुशार, कागद, खुर्ची, जमीन, जाहिरात,
हे जे काही तुम्हाला फारसी शब्द दिलेले आहे हे आज आपण मराठीमध्ये वापरतो, पण ते मराठीचे मूळचे शब्द नसून काय म्हणणार आहात तुम्ही, फारसी शब्द आहे. आणि ते फारसी शब्द मराठीमध्ये कधीपासून ऍड झाले म्हटलं तर बहामनी सल्तनताचा जो काळ होता तुमचा 1350 ते किती म्हणणार आहे तुम्ही 1600च्या काळामध्ये, तेव्हापासून ते शब्द कशात निघाले आहे तुमच्या मराठीमध्ये ऍड झालेले. शब्दसिद्धीवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की बाग हा शब्द कोणता शब्द आहे म्हटलं तर त्याचं उत्तर तुम्हाला फारसी माहित असायला पाहिजे. बाग, कारखाना, शहर, बाजार, दुकान, हुशार, कागद, खुर्ची, जमीन, जाहिरात हे जर शब्द जर विचारले हे कोणते राहणार आहे तुमचे फारसी. म्हणजे इथे मराठीमध्ये हे शब्द ऍड झाले कोणत्या काळात म्हटलं तर बहामनी सल्तनत काळ म्हणणार आहे तुम्ही. आता इथे 1350 ते 1600 पर्यंत यांचा काळ होता. 1600 नंतर जर म्हटलं तर शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्यांचा काळ राहणार आहे. आता इथे मराठी साम्राज्य जर घेतो म्हटलं तर 1650 ते 1818 पर्यंत पेशव्यांपर्यंत हा काळ चालणार आहे. मग मराठा साम्राज्य आलं म्हटलं तर तिथे तुमची मराठी भाषा राहणार आहे किंवा जुनी जी काही मराठी लँग्वेज राहणार आहे, प्राकृत भाषा राहणार आहे, त्यांचा काळ राहणार आहे. इथे काय झालं, फारसी जे काही शब्द ऍड झाले होते किंवा फारसी भाषेचा जो काही प्रचार झाला होता यांच्या काळामध्ये, ते फारसी भाषेचा जो काही प्रचार राहणार आहे तो मराठीचा जो काही साम्राज्य राहणार आहे त्याच्यामध्ये तो कमी झालेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला पहिलंच दिलं आहे की फारसी शब्दांचे जे काही आक्रमण राहणार आहे ते इथे थांबलेले आहे. म्हणजे फारसी शब्द जे काही वापरण्यात आलेले होते मराठीमध्ये त्यांचं काय केलं आहे त्यांनी प्रमाण कमी केलेलं आहे. रघुनाथ पंडित यांस राज्यकारभाराचा जो काही कोश लिहिण्यास शिवाजी महाराजांनी सांगितलेला होता ते बनविताना की नाही फारसी ऐवजी की नाही संस्कृत शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी सांगितलेले होते. म्हणजे फारसी शब्दांचं इथे काय म्हणणार आहे तुम्ही आक्रमण काय म्हणणार आहे कमी झाले होते. म्हणजे त्यांचं काय प्रमाण काय म्हणणार तुम्ही कमी. इथे फारसी ऐवजी त्यांनी सांगितले होते की कशाचा वापर करायचा आहे म्हटलं काय म्हणणार तुम्ही संस्कृतचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर जर म्हटलं तर त्याच्यानंतर काळ राहणार आहे तुमचा मराठा साम्राज्यानंतर इंग्रजांचा काळ राहणार आहे. मग इंग्रजांच्या काळामध्ये की नाही छपाई यंत्राचा वगैरे शोध लागण्यात आलेला होता. छपाई यंत्र, त्याच्यानंतर तुमचे वर्तमानपत्र वगैरे चालू झालेले होते. मग जो काही मराठी भाषेचा काळ जर म्हटलं तर सर्वात जास्त पुस्तके वगैरे म्हणा किंवा वृत्तपत्र म्हणा किंवा ग्रंथ लेख वगैरे जे काही राहणार आहे तुमच्या इंग्रजांच्या काळात मी राहणार आहे. मग इंग्रजांचा काळ जर म्हटलं तर तो मराठी भाषेसाठी काय राहणार आहे समजून घ्या. त्यांचा जो काही कारभार वगैरे राहत होता मग ते कारभार वगैरे की नाही तुमचा मराठीमधून जास्त चालत होता. म्हणजे समजून घ्या तुम्ही भारतीय लोकांशी म्हणा किंवा महाराष्ट्रातले जे काही लोक होते त्यावेळेसचा महाराष्ट्र म्हणजे तुमचा गुजरात, कर्नाटकची बाउंड्री, मध्य प्रदेशची बाउंड्री वगैरे, तिथे शेतकऱ्यांसोबत जे काही कर वगैरे वसूल करणारे जमीनदार वगैरे होते किंवा शाहूकार वगैरे राहणार होते त्यांचा की नाही शेतकऱ्यांसोबत डायरेक्ट कनेक्ट होता. म्हणजे जो काही तुमचा कागदपत्री व्यवहार वगैरे होता किंवा महसूल वगैरे जे काही गोळा करण्याचं काम होतं ते कोणत्या लँग्वेजमध्ये होते म्हटलं तर कागदपत्रांचा व्यवहार कशातून राहणार आहे तुमचा मराठीतून राहणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर जर घेतो म्हटलं तर तो तुमचा इंग्रजांचा काळामध्ये काय राहणार आहे मराठी भाषा सर्वात जास्त काय म्हणणार आहे तुम्ही वापरात येत होती. आता भाषा जर म्हटलं तर भाषेला काय म्हणणार आहे तुम्ही इथे भाषा जर घेतो म्हटलं तर भाषेला काय काय म्हणणार आहे तुम्ही दोन व्यक्तींना जोडणारा पूल काय म्हणणार आहे दोन व्यक्तींना जोडणारा पूल म्हणणार आहे. आता दोन व्यक्तींना जोडणारा पूल म्हणजे एका ठिकाणी जर समजून घ्या दोन व्यक्ती जर बसलेले असेल आणि ते समजून घ्या एकमेकांची जर भाषा समजत नसेल म्हणजे जो काही एक व्यक्ती राहणार आहे त्याला दुसरी लँग्वेज येत असेल म्हणजे दुसरी भाषा येत असेल आणि जो काही दुसरी व्यक्ती आहे त्याला दुसरी भाषा येत असेल मग त्यांचं दोघांचं कन्व्हर्सेशन होणार नाही म्हणजे दोन्ही एकमेकांसोबत बोलणार नाही. जर त्यांचं बोलणं वगैरे जर समजून घ्या होतच नसेल कारण की दोघांची लँग्वेज एकमेकांना समजणार नाही म्हणजे ते एकमेकांशी जोडणार आहे का नाही. जर समजून घ्या त्यांना एकमेकांशी जर जुळायचं जर असेल तर दोघांना एकमेकांची भाषा समजायला पाहिजे. जर दोघांना एकमेकांची जर भाषा समजत असेल तर तेव्हाच काय राहणार आहे ते जुळणार आहे. म्हणजे तुम्ही भाषाची जर समजून घ्या डेफिनेशन वगैरे जर घेतो म्हटलं काय म्हणणार आहे दोन व्यक्तींना जोडणारा पूल म्हणजे काय होते म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही भाषा म्हणणार आहे. आपल्या मनातील भावना म्हणा भावना त्याच्यानंतर विचार तुमच्या मनात जे काही भावना येत असेल जे काही विचार येत असेल तुमचं जे काही मत असेल हे जर मांडायचं असेल हे मांडण्याचे
हे मांडण्याची काय म्हणणार आहे तुम्ही साधन, हे मांडण्याचे साधन म्हणजे काय म्हणणार आहे तुम्ही भाषा, हे मांडण्याचे साधन म्हणजे काय म्हणणार आहे तुम्ही भाषा म्हणणार आहे. आता तुमच्या मनात एखादा विचार जर येत असेल, तो विचार जर तुम्हाला दुसऱ्याला जर सांगायचा असेल तर तुमच्याजवळ काय असायला पाहिजे, भाषा असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या मनात विचार, जे काही भावना येत असेल, जे काही तुमचे मत वगैरे असेल, हे मांडण्याचे साधन म्हणजे काय म्हणणार आहे तुम्ही भाषा म्हणणार आहे. आता ह्या कशा प्रकारे मांडू शकतो म्हटलं तर एक तर तुम्ही बोलू शकता, म्हणजे बोलणे, ते लिहून सुद्धा दाखवू शकता, म्हणजे लिहिणे सुद्धा हा भाषेचा काय राहणार आहे, एक साहित्य राहणार आहे. म्हणजे तुम्ही लिहून वगैरे सुद्धा दाखवू शकता, बोलून दाखवू शकता, इशाऱ्याच्या स्वरूपात दाखवू शकता. म्हणजे तुम्ही काय करू शकता, इशारे वगैरे जर करतो म्हटलं तरी त्या गोष्टी समोरच्याला काय समजणार आहे. मग मुखे वगैरे जे राहते, मूक बधीर व्यक्ती ते इशाऱ्याच्या स्वरूपात बोलून दाखवतात. म्हणजे बोलणे, लिहिणे वगैरे जर विचारलं, लिहिणे आणि इशारे जर म्हटलं तर हे काय राहणार आहे, त्यांचे भाषांचे काय राहणार आहे, साधन राहणार आहे. हा जो काही भाषा हा शब्द राहणार आहे, तो भाष्य या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झाला आहे. मग हा जो काही तुम्हाला भाषा हा धातू दिलाय, हा तुम्हाला काय दाखवलाय, हलंत दाखवलेला आहे. म्हणजे हा जर काय म्हटलं तर हा काय म्हणणार आहे तुम्ही संस्कृत धातू, संस्कृत धातूपासून भाषा हा काय राहणार आहे तुमचा मराठी शब्द तयार झाला आहे. म्हणजे तुम्हाला पहा याच्यामध्ये काय काय समजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये भाषेची जर डेफिनेशन जर घेतो म्हटलं तर डेफिनेशन अशी म्हणणार आहे तुम्ही, दोन व्यक्तींना जोडणारा पूल म्हणजे काय म्हणणार आहे, भाषा म्हणणार आहे. आपल्या मनातील भावना, विचार, मत हे मांडण्याचे साधन म्हणजे काय होते म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही भाषा म्हणणार आहे. भाषेचे जर तुम्हाला हे जर विचारले कशाच्या स्वरूपात दाखवता म्हटलं काय म्हणणार तुम्ही बोलणे, बोलून सुद्धा दाखवू शकता, लिहून सुद्धा दाखवू शकता. त्याच्यानंतर काय म्हणणार तुम्ही इशाऱ्याच्या स्वरूपात सुद्धा ते समोरच्याला सांगू शकता. भाष या संस्कृत धातूपासून कोणता शब्द तयार झाला म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही भाषा म्हणणार आहे. भाषाला नदीची उपमा दिली जाते, कशाची उपमा दिली जाते म्हटलं काय म्हणणार आहे, नदीची उपमा दिली जाते. आता ही नदीची किंवा नदीच्या प्रवाहाची म्हणू शकता तुम्ही, प्रवाहाची ही भाषामध्ये राहणार आहे. आता नदीच्या प्रवाहाची उपमा का बरं दिली जाते म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, जिथे काही उतार वगैरे असेल तर नदी की नाही एकदम तीव्र वेगात वाहणार आहे. जिथे समजून घ्या जमीन लेवल असेल तर तिथे काय संत पाणी जागेवर थांबून राहणार आहे. तीच गोष्ट सेम तुमच्या भाषेच्या स्वरूपात राहणार आहे. काही भागात जर घेतो म्हटलं तर एकदम स्पीडमध्ये भाषा बोलली जाते. म्हणजे विदर्भाकडे जर जात असेल तर तिथल्या लोकांची भाषा काय राहणार आहे, एकदम वेगात बोलली जाते. आणि इकडे पुणे वगैरे जर विचारलं तर त्या साईडनं काय राहते, एकदम स्लो मध्ये एकदम हळू बोलली जाते. म्हणजे नदीची जे काही प्रवाह राहणार आहे ते का राहते, कुठे कुठे एकदम वेगातनी, म्हणजे तुमची भाषेचे स्वरूप सुद्धा कुठे कुठे काय राहणार आहे, वेगात बोलले जाते. जिथे जमीन लेवल नदी जर असेल तर तिथे पाणी थांबलेलं राहते, म्हणजे स्थिर म्हणू शकता. आणि इकडे पुणे वगैरे विभागात जर घेतो म्हटलं तर तिथे काय राहणार आहे, भाषा एकदम हळू बोलली जाते. तिथे वेग काय राहणार आहे तुमचं एकदम कमी राहणार आहे. म्हणून नदीला की नाही भाषेची उपमा दिली जाते, हे वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असायला पाहिजे तुमचं, की नदीला किंवा भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली जाते, हे वाक्य काय असायला पाहिजे तुमचं बरोबर असायला पाहिजे. मग आता भाषामध्ये कोणकोणत्या भाषा आहेत ते म्हटलं, किंवा कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे म्हटलं, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाण भाषा, बोली भाषा, त्याच्यानंतर अभिजात भाषा म्हणणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर ज्या काही समजून घ्या भाषावर तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारते म्हटलं तर त्या ज्या काही तुमच्या 4-5 गोष्टी राहणार आहेत त्याच्यावर थोडंफार डिस्कस करू. आता पहा पहिलं दिलेलं आहे तुम्हाला राजभाषा. आता राजभाषा म्हणजे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की एखाद्या राज्याने त्यांच्या राज्यासाठी शासकीय कारभार, जे काही व्यवहार वगैरे असेल ते सर्व चालवण्यासाठी एक भाषा निवडलेली जाते. तशी त्यांची जी काही भाषा राहणार आहे त्याला काय म्हणणार तुम्ही राजभाषा म्हणणार आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतात एकूण किती राजभाषा आहे म्हटलं तर एकूण काय म्हणणार तुम्ही, एकूण 22 राजभाषा आहेत. किती म्हणणार आहे, एकूण 22 राजभाषा आहेत. त्यातून एक जर घेतो म्हटलं तर एक काय म्हणणार आहे तुम्ही मराठी म्हणणार आहे. मग याच्यातली आपली महाराष्ट्राची राजभाषा, महाराष्ट्राची राजभाषा
किंवा राज्यभाषा किंवा राज्यभाषा कोणती आहे म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही? मराठी म्हणणार आहे. आणि मराठी ही महाराष्ट्रासोबतच कोणाची आहे म्हटलं काय म्हणणार आहे? दादर नगर हवेली व काय म्हणणार आहे? दमण दीव व काय म्हणणार आहे? दमण दीव. आणि सोबतच कोणता राज्य म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही? गोवा. या राज्यांची राजभाषा कोणती आहे म्हटलं तर कोणती म्हणणार आहे तुम्ही? मराठी म्हणणार आहे. एकूण जर विचारलं भारतात एकूण किती राजभाषा आहे म्हटलं तर एकूण 22 आहे. त्यापैकी महाराष्ट्राची राजभाषा किंवा राज्यभाषा जर विचारलं तर कोणतं राहणार आहे तुमचं? मराठी राहणार आहे. मराठी राजभाषा दिन म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. मराठी इकडे मराठी राजभाषा दिन, राजभाषा किंवा राज्यभाषा दिन कधी साजरा केला जातो म्हटलं तर त्याची तारीख राहणार आहे 1 मे. त्याची तारीख कोणती राहणार आहे? 1 मे. इथे लक्षात ठेवा, 1 मे ही जी काही तारीख आहे ही काय राहणार आहे? मराठी राजभाषा दिन म्हणा किंवा काय म्हणणार आहे? मराठी राज्यभाषा दिन. कारण की याच दिवशी की नाही आपलं गुजरात आणि जो काही तुमचा महाराष्ट्र राहणार आहे यांची विभागणी होऊन एक महाराष्ट्र राज्य निर्माण झालेलं होतं 1 मे पासून. आता याच्यासाठी की नाही एक अधिनियम होता जो तुम्ही अधिनियम म्हणणार आहे की जे काही मराठी राजभाषा अधिनियम आहे जो वर्ष दिलाय तुम्हाला 1964चा. म्हणजे इथे थोडंफार आणखी जर डिटेलमध्ये जर समजून घेतो म्हटलं तर तुम्ही असं म्हणणार आहे मराठी राजभाषा अधिनियम. ते लिहून घे तुम्ही व्यवस्थित. मराठी राजभाषा अधिनियम जो की होता 1964चा. मराठी राजभाषा अधिनियम 1964चा. त्याला की नाही 11 जानेवारी 1965 मध्ये मराठी राजभाषा अधिनियम, त्याला 1964चा जो काही अधिनियम होता त्याला 11 जानेवारी 1965 मध्ये इथे लिहिणार आहे 11 जानेवारी 1965 मध्ये मांडण्यात आला. हा मांडण्यात आला आणि 1966 पासून याच्यावर अंमलबजावणी झाली आणि 1966 पासूनच की नाही मराठीला राजभाषा दर्जा देण्यात आला. आता इथे ही गोष्ट समजून घ्या काय आहे. मराठी राजभाषा अधिनियम जो काही तुमचा 1964चा होता तो त्यावेळेसचे जे काही मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे समजून घ्या तुम्ही. शिल्पकार जर म्हटलं तर त्यांना काय म्हणणार आहे? वसंतराव नाईक यांच्या काळात. इथे म्हणणार आहेत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात निघालाय. 11 जानेवारी 1965 मध्ये हा की नाही अधिनियम मांडण्यात आला आणि 1966 मध्ये या अधिनियमावर काय झालेली होती? अंमलबजावणी झाली होती. म्हणजे तुम्ही असं म्हणणार आहे की 1966 पासूनच की नाही मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. आणि जेव्हा मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला त्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोण होते म्हटलं तर महाराष्ट्राचे जे काही शिल्पकार म्हणणार आहे तुम्ही कोण म्हणणार आहे? वसंतराव नाईक ह्या त्यावेळेस काय होते? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. मग जर तुम्हाला समजून घ्या राजभाषेवर जर समजून घ्या क्वेश्चन जर विचारत असेल तर एक वेळा पुन्हा पाहून घ्या. एकूण भारताच्या किती राजभाषा आहे म्हटलं तर एकूण 22 राजभाषा राहणार आहे. महाराष्ट्राची राजभाषा किंवा राज्यभाषा कोणती आहे म्हटलं काय म्हणणार आहे? मराठी. त्याचसोबत दादर नगर हवेली दमण दीव आणि गोवा जे काही राज्य राहणार आहे त्यांची सुद्धा राजभाषा काय राहणार आहे? मराठीच राहणार आहे. मराठी राजभाषा किंवा राज्यभाषा दिन कधी साजरा केला जातो म्हटलं तर ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. किती? 1 मे. मराठी राजभाषा किंवा राज्यभाषा दिन कधी साजरा केला जातो म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही? 1 मे. जे काही मराठी राजभाषा अधिनियम होतो 1966 ते मांडण्यात कधी आलं म्हटलं तर 1964चा अधिनियम 65 मध्ये मांडण्यात आला आणि 1966 मध्ये त्याच्यावर जेव्हा अंमलबजावणी झाली तेव्हापासून राजभाषेचा दर्जा कोणाला मिळाला म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही? मराठीला मिळालेला आहे. आणि तेव्हा मुख्यमंत्री कोण होते म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही? वसंतराव नाईक होते. आता हे झालं तुमचं राजभाषावर. आता त्याच्यानंतर आणखी तुम्हाला भाषा संबंधित जर क्वेश्चन जर विचारत असेल तर ते राहणार आहे तुमचं प्रमाण भाषा. ते काय राहणार आहे? प्रमाण भाषा.
आता प्रमाण भाषा म्हणजे काय होती म्हटलं, काय म्हणणार आहे? आता म्हणणार आहे तुम्ही प्रमाण भाषा, प्रमाण भाषेलाच की नाही तुम्ही मानक भाषा म्हणता. मानक भाषा, मानक भाषा म्हणजे याचा अर्थ होतो की मानलेली. आता प्रमाण भाषा म्हणजे असं होतं की ठरवलेली. प्रमाण भाषा याचाच अर्थ काय राहणार आहे? ठरवलेली. ठरवलेली. आता तुम्ही जर शाळेत वगैरे जर गेले असेल, शाळेत गेलेच आहे, शाळेत गेल्यानंतर काय राहते, शाळेत जो काही तुमचा व्यवहार राहते किंवा जे काही तुमचं समजून घ्या बोलणं वगैरे राहते मराठी भाषेमध्ये राहते. म्हणजे तिथे ठरवून दिलेलं आहे की तुम्ही जे काही तुमची घरची भाषा वगैरे राहते त्या भाषेमध्ये तिथे बोलू शकत नाही तुम्ही. म्हणजे तिथे तुम्हाला एक असं ठिकाण दिलं आहे की त्या ठिकाणामध्ये तुम्हाला ठरवून दिलेलं आहे की ही भाषा बोलायला पाहिजे. तुम्ही जर वृत्तपत्र वगैरे जर पाहतो म्हटलं तर वृत्तपत्रामध्ये जो काही तुमचा मराठीचं वृत्तपत्र राहते त्याच्यामध्ये की नाही दुसऱ्या भाषेचा वापर होत नाही. तिथे एकच भाषा दिलेली राहते की तिथे ठरवलेली राहते की या भाषेमध्ये लेखन वगैरे व्हायला पाहिजे म्हणून. तुम्ही कोर्ट वगैरे जर गेले असेल, सुप्रीम कोर्ट वगैरे, तर तिथे समजून घ्या तुम्हाला लँग्वेज दिलेली राहते की इंग्रजी भाषेमध्येच सगळा काही व्यवहार व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या भाषा जर घेतो म्हटलं तर ह्या भाषा काय राहणार आहे? तुमच्या प्रमाण भाषा राहते. प्रमाण भाषा याचाच अर्थ काय राहणार आहे? मानक भाषा. म्हणजेच काय राहणार आहे? तुमची ठरवलेली भाषा. मग ठरवलेली भाषा यांचा वापर कुठे कुठे करतो म्हटलं तर तुम्ही म्हणणार आहे यांचा वापर आपण शाळेमध्ये करतो. इथे शाळेत प्रमाण भाषेचा वापर होतो. त्याच्यानंतर जे काही वृत्तपत्र वगैरे राहते त्याच्यामध्ये त्या भाषेचा वापर होतो. वृत्तपत्रामध्ये प्रमाण भाषेचा वापर होतो. त्याच्यानंतर जे काही ग्रंथ साहित्य वगैरे राहते त्याच्यामध्ये ठरवून दिलं राहते की जे काही व्याकरणाचे वगैरे नियम वगैरे राहते त्याच्यानुसारच ग्रंथ वगैरे लिहिले जाते. म्हणजे इथे म्हणू शकता की तुम्ही ग्रंथ साहित्य. त्याच्यानंतर हायवेवर वगैरे जर समजून घ्या तुम्हाला सूचना फलक जर दिसत असेल ते सूचना फलक म्हणजे तुमची प्रमाण भाषा आहे. म्हणजे एक तर तुम्हाला इंग्रजीमध्ये दिसत असेल किंवा आपलं महाराष्ट्र आहे तर तुम्हाला कोणत्या भाषेत दिसत असेल? मराठीमध्ये. म्हणजे इथे आणखी म्हणू शकता तुम्ही सूचना फलक. सूचना फलक ह्या गोष्टी काय राहणार आहे? तुमच्या प्रमाण भाषा राहणार आहे. ज्या काही राहणार आहे तुमच्या मानलेल्या भाषा त्यालाच काय म्हणणार आहे तुम्ही? ठरवलेली. याचा वापर तुम्ही शाळेत करता. त्याच्यानंतर वृत्तपत्र, त्याच्यानंतर ग्रंथ साहित्य वगैरे जर लिहित असेल तिथे, व्याख्यान वगैरे जेव्हा देता, व्याख्यान, भाषण वगैरे जर देत असेल तर भाषणामध्ये की नाही व्याख्यानामध्ये की नाही तुम्ही प्रमाण भाषेचा वापर करता. प्रमाण भाषेवर तुम्हाला क्वेश्चन जर विचारलं की प्रमाण भाषेला काय म्हणते म्हटलं काय म्हणणार तुम्ही? मानक भाषा म्हणणार आहे. यांचा वापर कुठे कुठे होतो म्हटलं तर शाळेत वृत्तपत्र जे काही प्रिंटिंग राहते तिथे, ग्रंथ साहित्य लिहित असेल आणि सूचना फलक वगैरे, त्याच्यानंतर व्याख्यान वगैरे जर तुम्ही भाषण वगैरे जर देत असेल तिथे काय राहणार आहे तुमची? प्रमाण भाषा. प्रमाण भाषा आणि बोली भाषेमध्ये फरक राहणार आहे. प्रमाण भाषा वेगळी राहील आणि बोली भाषा काय राहणार आहे? वेगळी राहणार आहे. इथे जो काही तुमचा नंतर तुम्ही प्रकार म्हणू शकता याच्यातनी तुम्ही म्हणू शकता की बोली भाषा म्हणून. मग आता इथे बोली भाषेमध्ये काय फरक होतो? जे काही तुम्ही बोलता ना ते तुमची बोली भाषा राहणार आहे. पण बोली भाषा एक तुम्ही बोलता वेगळं आणि ते जर तुम्हाला कागदामध्ये जर लिहितो म्हटलं तर तुमची लिहिण्याची लँग्वेज वेगळी राहणार आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या निबंधावर जर भाषण जर द्या म्हटलं, एखाद्या सब्जेक्ट जर दिला असेल त्याच्यावर भाषण द्या किंवा दोन व्यक्ती जर आपापसात बोलत असेल त्यांची बोली भाषा राहणार आहे. बोली भाषा म्हणजे एका समूहापुरते जे काही लोक बोलत असेल ती काय राहणार आहे? बोली भाषा. म्हणजे इथे म्हणू शकता समूहापुरती मर्यादित. समूहापुरती मर्यादित म्हणजे एखादं गाव वगैरे जर असेल, गावातनी एखादा एरिया जर असेल, त्या समजून घ्या जे काही एरिया असेल त्या क्षेत्रफळापुरतं जर समजून घ्या एखादी भाषा जर बोलत असेल तिथले जे काही 50-100 लोक असतील ती त्यांची वेगळी भाषा राहणार आहे. त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? बोली भाषा म्हणणार आहे. पण त्याला जर समजून घ्या त्या भाषेमध्ये जर लिहायला जर सांगतो जर म्हटलं तर लिहिणं जे कशात राहणार आहे तुमचं? प्रमाण भाषेमध्ये राहणार आहे. बोली भाषा जी काय राहणार आहे तुमची समूहापुरती मर्यादित राहणार आहे. बोली भाषेमध्ये की नाही तुमचे बदल झालेले दिसते. म्हणजे प्रमाण भाषेवर जर समजून घ्या तुम्हाला एखादं ग्रंथ वगैरे जर लिहितो म्हटलं, विदर्भातल्या लोकांना जर लिहायला लावलं त्यांची लिहिण्याची भाषा एकच राहणार आहे. पुण्यातले जे काही लोक राहणार आहेत त्यांना जर त्याच भाषेवर जर समजून घ्या त्याच सब्जेक्टवर एखादा ग्रंथ लिहायला सांगतो म्हटलं तर त्यांची भाषा एकच राहणार आहे. पण बोली भाषा वेगळी राहणार आहे. विदर्भातल्या लोकांची बोलण्याची पद्धत वेगळी आणि पुण्यातल्या लोकांची बोलण्याची पद्धत काय राहणार आहे? वेगळी. म्हणजे बोली भाषा आणि प्रमाण भाषेमध्ये असा फरक राहणार आहे.
ही समूहापुरती मर्यादित राहणार आहे. आणि बोली भाषांमध्ये जर घेतो म्हटलं तर विदर्भातले लोक वराडी बोलतात, काय म्हणणार आहे, वराडी. खानदेशातले लोक काय बोलतात, अहिराणी बोलतात, अहिराणी बोलतात. जे काही कोकणातले लोक आहेत त्यांची भाषा कोणती राहणार आहे, कोकणी राहणार आहे. त्यांची भाषा कोणती राहणार आहे, तुमची कोकणी राहणार आहे. म्हणजे यांचा समूह आहे. विदर्भातले लोक जर घेतो म्हटलं तर त्यांचा जे काही 10-12 जिल्ह्यांचा 11 जिल्ह्यांचा प्रदेश आहे त्यांचा एक समूह मर्यादित आहे, म्हणून वराडी काय राहणार आहे, बोलीभाषा. अहिराणी म्हणजे जे काही खानदेशाचा प्रदेश आहे, खानदेशाच्या प्रदेशामध्ये जे काही लोक राहत असेल त्यांच्या पुढे मर्यादित म्हणजे काय राहणार आहे, अहिराणी भाषा. आणि कोकणातले जे काही लोक राहत असतील, कोकणातले लोक त्यांच्या पुरती मर्यादित जर म्हटलं तर कोणती राहणार आहे, कोकणी भाषा राहणार आहे. ही समूहापुरती मर्यादित राहते, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. दोघांनी फरक जर घेतो म्हटलं तर हे तुम्ही काय करता, लिहिण्यासाठी वगैरे वापरता आणि हे बोलण्यासाठी. आता तुम्ही जर एखाद्या दुकानावर जर गेले असेल तर दुकानावर बोलीभाषा वापरता, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या गावातल्या दुकानावर जर जातो म्हटलं काहीतरी साहित्य घेण्यासाठी तुमच्या भाषेमध्ये बोलता तुम्ही, तुमच्या लँग्वेजमध्ये. पण तेच जर तुम्ही कोर्टामध्ये जर जात असेल तर तुमच्या लँग्वेजमध्ये बोलू शकत नाही, ती ठरवून दिलेली आहे. ठरवून दिलेली म्हणजे काय राहणार, तुमची प्रमाण भाषा. या दोन असा काय राहणार त्यांच्यातला फरक राहणार. तुम्ही आणखी असं सांगू शकता की व्यक्ती आला कुठून हे तुम्ही बोली भाषेवरून ठरवू शकता. इथे म्हणू शकता की व्यक्ती कुठून आला हे ठरवू शकता. म्हणजे त्याची लँग्वेजच अशी राहते, त्याची बोली भाषाच अशी राहते की तुम्ही पटकन ओळखून घेता की हा मराठवाड्यातला व्यक्ती आहे किंवा हा अहिराणी भाषा बोलत आहे म्हणजे हा खानदेश मधला आहे. वराडी जर बोलत असेल तर काय म्हणू शकता तुम्ही, विदर्भातला आहे. म्हणजे व्यक्ती कुठून आला हे ठरवू शकता, कशावरून, तुम्ही बोली भाषावरून ठरवू शकता. आता हे प्रमाण भाषा झालं, त्याच्यानंतर बोली भाषा झाला, त्याच्यानंतर राहील तुमचं अभिजात भाषा. आता याच्या अगोदर तुमचं प्रमाण भाषा झालेला आहे, त्याच्यानंतर बोली भाषा झाला आहे. आता अभिजात भाषा म्हणजे काय, तर एखाद्या भाषेला केंद्र सरकारकडून जर समजून घ्या उच्च दर्जा प्राप्त होत असेल तर त्या भाषेला काय म्हणणार आहे तुम्ही, अभिजात भाषा म्हणणार आहे. आता हे समजून घ्या उच्च प्रतीची म्हणजे उच्च दर्जाची भाषा आहे असं ठरवण्याचं काम कोण करते म्हटलं तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय करते. कोण म्हणणार आहे तुम्ही, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय हे ठरवतात की ही भाषा उच्च दर्जाची आहे किंवा नाही, पण ते केंद्र सरकारकडून काय दिल्यात येते, तिला मान्यता देण्यात येते. अभिजात भाषा अशा भारतात एकूण किती आहे म्हटलं तर एकूण राहणार आहे 11. एकूण किती राहणार आहे, 11 राहणार आहे. मग आता समजून घ्या ती उच्च दर्जाची भाषा आहे की नाही त्याच्यासाठी काहीतरी अटी दिलेल्या आहे. मग त्या अटी कोणकोणत्या म्हटलं त्याच्यामध्ये पहिली अट अशी राहणार आहे की ती भाषा की नाही 1.5 ते 2000 वर्ष जुनी असायला पाहिजे. जुनी असायला हवी. आता किती वर्ष अगोदर म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही, 1,500 किंवा काय म्हणणार आहे 2000, म्हणजे 1,500 ते 2000 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, जुनी असायला पाहिजे. त्या भाषेमध्ये की नाही असं म्हणणार आहे तुम्ही, त्या भाषेमध्ये ग्रंथ व साहित्य, ग्रंथ व साहित्य काय म्हणणार आहे तुम्ही, समृद्ध असायला पाहिजे. ग्रंथ व साहित्य. दुसरी अट अशी राहणार आहे की तुम्ही असं म्हणणार आहे की त्या भाषेमध्ये समृद्ध ग्रंथ व साहित्य असायला पाहिजे. ग्रंथ व साहित्य असायला पाहिजे, ही दुसरी अट राहणार आहे. आणि जी काही भाषा समजून घ्या तुमची 1,500 ते 2000 वर्षा अगोदर जुनी असेल त्या भाषेतले जे काही शब्द राहणार आहे, म्हणजे ती भाषा तुमची जुनी म्हणजे प्राकृत राहणार आहे, त्या भाषेतले जे काही शब्द राहणार आहेत ते आताच्या भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध असायला पाहिजे. म्हणजे जी काही जुनी भाषा म्हणणार आहे त्या भाषेतले शब्द आता सुद्धा काय असायला पाहिजे, तुमच्या नवीन भाषेमध्ये असायला पाहिजे. समृद्ध ग्रंथ काय म्हणणार आहे व साहित्य असायला पाहिजे. 1,500 ते जवळपास किती 2000
वर्ष जुनी असायला पाहिजे। आता ज्या काही तुमच्या अभिजात भाषा एकूण भारतात किती आहे म्हटलं, किती म्हणणार आहे तुम्ही, 11 राहणार आहे। त्या 11 भाषा कोणकोणत्या म्हटलं तर इथे 11 भाषा म्हणणार आहे तुम्ही, तामिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम, उडिया, इकडे संस्कृत, इकडे काय म्हणणार आहे संस्कृत। 1 2 3 4 5 6 हे जुन्या जे काही भाषा होत्या, तामिळ, तेलुगू, संस्कृत, कानडी, मल्याळम, उडिया, ह्या 6 जुन्या भाषा होत्या। आणि त्याच्यानंतर 3 ऑक्टोबर 2024 रोजी की नाही नवीन 5 भाषांना की नाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। मग त्या 5 भाषा कोणकोणत्या म्हटलं त्याच्यामध्ये येणार आहे मराठी, त्याच्यानंतर पाली, नंतर बंगाली, त्याच्यानंतर प्राकृत म्हणजे जुनी भाषा राहणार आहे, आणि इकडे राहणार आहे आसामी, आणि 11वी भाषा कोणती राहणार आहे आसामी। म्हणजे जुन्या जे काही विचारलं तुम्हाला अभिजात भाषा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषा कोणकोणत्या म्हटलं तर तामिळ राहणार आहे, तेलुगू राहील, कानडी, मल्याळम, उडिया, त्याच्यानंतर काय म्हणणार आहे संस्कृत, आणि त्याच्यानंतर 6 नंतर ही 7वी जर भाषा म्हटलं तर मराठी, 8वी पाली, नंतर यांना क्रम देण्यापेक्षा मराठी, पाली, बंगाली, प्राकृत आणि काय म्हणणार आहे तुम्ही आसामी, ह्या 11 भाषा काय राहणार आहे तुमच्या अभिजात भाषा राहणार आहे, की यांना अभिजात भाषेचा दर्जा काय दिलाय त्यांना मिळालेला आहे। अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम कोणाचं आहे म्हटलं, किंवा ठरवण्याचं काम कोणाचं आहे म्हटलं तर केंद्रीय काय म्हणणार आहे सांस्कृतिक मंत्रालय। केंद्र सरकारकडून की नाही अगोदर अभिजात भाषेचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारांना निधी वगैरे येत होता, पण तो आता बंद झालेला आहे। फक्त एवढं लक्षात ठेवा की 1,500 ते 2,000 वर्षापर्यंत जुनी असायला पाहिजे, त्याच्यामध्ये समृद्ध ग्रंथ म्हणजे जुन्या काळात लिहून ठेवलेले असायला पाहिजे, साहित्य वगैरे असायला पाहिजे, आणि त्या काळातले जे काही प्राकृत भाषेतले शब्द वगैरे जर विचारले तर ते आताच्या काळात सुद्धा काय असायला पाहिजे उपलब्ध असायला पाहिजे। म्हणजे जुनी भाषा व नवीन भाषा जर म्हटलं तर यांच्यातनी काय जुळायला पाहिजे की हीच लँग्वेज राहणार आहे म्हणून, आणि ती कॉपी नसायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या भाषेतले शब्द वगैरे त्याच्यामध्ये नसायला पाहिजे। तामिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम, उडिया, संस्कृत, मराठी, पाली, बंगाली, प्राकृत, आसामी ह्या काय राहणार आहे तुमच्या 11 भाषा राहणार आहे। मग याच्यामध्ये की नाही जी काही तुमची मराठी ही अभिजात भाषा होती, मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी की नाही एक समिती नेमलेली होती। मग त्या समितीमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन जर विचारले तर फक्त 2-3 ह्या गोष्टी लक्षात ठेवा की त्यांचे अध्यक्ष जर विचारले, अध्यक्ष हे रंगनाथ पठारे होते, रंगनाथ पठारे यांना की नाही एक त्यांचं साहित्य होतं ताम्रपट म्हणून मिळालेलं आहे त्यांना, फक्त रंगनाथ पठारे म्हणून त्यांचं एक अध्यक्षाचं नाव लक्षात ठेवा। याच्यात एकूण जर विचारले तर एकूण 10 सदस्य होती, एकूण किती सदस्य होती म्हटलं काय म्हणणार आहे तुम्ही 10 सदस्य राहणार आहे याच्यामध्ये। हे राहणार आहे तुमची अभिजात भाषा समिती, अभिजात भाषा समिती अध्यक्ष जर विचारले तर अध्यक्ष रंगनाथ पठारे लक्षात ठेवा, आणि त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य होते म्हटलं तर एकूण सदस्य किती राहणार आहे 10 सदस्य। ही समिती जवळपास 2012ची होती, 2012ला समिती स्थापन करण्यात आलेली होती। एवढं तुम्हाला क्वेश्चन अभिजात भाषावर विचारणार आहे।